मावळ लोकसभेच्या मतदारसंघावरून महायुतीत तिढा वाढलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेपूर्वीच अजित पवार गटाने शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंना विरोध दर्शवला। आगामी निवडणुकीत श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला अजित पवार गटाने उघड विरोध केलाय। त्यातच भाजपचे बाळा भेगडे यांनीही भावी खासदार म्हणून नुकतीच बॅनरबाजी केली होती। परिणामी मावळ मतदारसंघामध्ये महायुतीतलं सख्य मावळल्याचं स्पष्टच होत आहे। मावळमध्ये महायुतीतलं सामंजस्य मावळल्याचं बघायला मिळतंय। शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे पुन्हा शिवसेनेच्या तिकिटावर लढणार हे आधीच जाहीर करण्यात आले। पण महायुतीतले घटक पक्ष युतीचा धर्म पाळण्याच्या मनस्थितीत नाहीत। खासदार श्रीरंग बारणेंकडून सध्या विकास कामांच्या उद्घाटनांचा सपाटा सुरू करण्यात आलाय। त्यातच शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा होणार आहे। या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला विरोध केलाय। तर बाळा भेगडे यांना खासदार म्हणून निवडून आणण्याकरता भाजपचे कार्यकर्ते मैदानात उतरले। मावळ खासदारच्या याच्यामधून भाजपमधून तुमचं नाव पुढे येत आहे, काय सांगा? या सगळ्या मीडियामध्ये चालू असलेल्या चर्चा आहेत, परंतु आमच्यासाठी महायुतीचा निर्णय आणि या ठिकाणचा खासदार पुन्हा निवडून आणणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। की महायुतीचा धर्म फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं किंवा इतर पक्षाने पाळावा आणि बाकीच्यांनी उमेदवारी घेऊन फक्त निवडून यावं अशा भूमिकेत न राहता मागील 9 वर्षाच्या काळातला आपला लेखाजोखा हा जनतेसमोर मांडला पाहिजे। देशामध्ये नरेंद्रभाई मोदींचा करिश्मा आहे, त्या करिश्म्यावरती त्या लाटेवरती आपण निवडून येऊ। खासदार श्रीरंग बारणे यांनी महायुतीतील नेत्यांनी केलेल्या आरोपांवर आणि त्यांच्या संभाव्य उमेदवारीवर बोलणं टाळलं। 9 वर्षात केलेल्या कामांच्या जोरावर चिंता नसल्याचं बारणेंनी स्पष्ट केलं। कोण काय बोलतो याहीपेक्षा कामाला, विकासाला मी जास्त महत्त्व देतो। मी सातत्यानं गेले 28 वर्ष लोकसंपर्काच्या द्वारे मी अनेक निवडणुका लढवलेले। मावळ लोकसभा मतदारसंघातले माझे 9.5 वर्षापेक्षा जास्त कालावधी आता पूर्ण झालेला आहे आणि या 9.5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये अनेक योजना आणलेल्या आहेत, त्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत मांडेल। अजित पवारांचे एकेकाळी खंदे सहकारी असलेले संजोग वाघेरे यांनी नुकताच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला। महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे उमेदवार असतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। येणाऱ्या या ज्या काही काळामध्ये लोकसभेच्या इलेक्शन असतील, विधानसभेच्या इलेक्शन असतील, तर याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेला यश प्राप्त हो। महायुतीतील तिन्ही पक्षांना मावळमध्ये लढायचंय, त्यामुळे विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंसमोरच नव्हे तर महायुती समोरच आव्हान निर्माण झाले। अजित पवार गट आणि भाजपनं उमेदवार दिले तर महायुतीचे 3 उमेदवार विरुद्ध मवियातील शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे अशी चौरंगी लढत होईल। मावळहून गणेश दुडमसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।